हाय, नमस्कार. काय चाललंय आपल्या मित्रांचं आणि भाऊ बहिणींचं? झालं का सर्वांचं जेवण? कामावर आलेलो आहे मित्रांनो, कामावर. कोणी सुतळ्या बितळ्या कापून घेतोय. आज काय कोण कामाला नाही म्हणल्यावर मी एकटाच आहे इथे. कोणी इथं चालू आहे आमचं काम. गुटी बांधायचं काम चालू आहे. झाडं आहे ती. उशीर झालता म्हणल्यानंतर घरनं यायला चालू आहे आपलं आता. कागद कापून घेतो. पाऊस येतोय सारखाच अजून. 2 वेळा तरी येऊन जायचा झाला पाऊस. पायाला लागलं या. हे कोण बांधलंय त्याला आपलं चिंदूक. शिनवटा आल्यासारखं झालंय मित्रांनो. जरा हो कोणी तर बोटाला लागलेलं आहे. शिकडं बी लागलेलं आहे. असं कागद कापायला बघा. 4 जागेवर तुकडं करायचं. असं 4 तुकडं करायचं. 1, 2, 3 आणि 4. तर भाऊ बहिणींना मला आज एक प्रश्न विचारायचा आहे. किती जणाला मी चुकीचं वाटतोय ते मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. तुम्ही तर बघतायच. काय मित्रांचं असं बी म्हणणं आहे की राजा कामधंदा कर जरा. तर काम तर मी करतच नाही मित्रांनो. आणि काम करत नसतो म्हणजे रोज तर हिडे आलंच असतं. आणि मी एकतर माणूस लय चुकीचा आहे. चुकून आता नुसतं पाणी पिऊन काम करतोय म्हणजे मी चुकीचाच आहे का ना? बरोबर आहे का ना? तर त्यामुळं काय कोणाला आपल्याला स्पष्टीकरण देण्यात काय अर्थ नाही. आणि स्पष्टीकरण द्यायचं नाही मित्रांनो आपल्याला. माणसाच्या डोक्यात असतं काय नाही काय टेन्शन, त्या गोष्टीमुळं माणूस करीत असतं या. असं कागद करायचं. ह्याच्यात परत कापून तुकडं करायचं. ह्याचं असं आता पायात धरलाय असं कागद. मी जरा माणूस कसं होतोय माहिती आहे का? काय आपण घरी कोणाला काय देत नाही घेत नाही. समजा काम करतोय माझ्या आईसाठी करतोय मित्रांनो. कायसाठी? आईसाठी.
आणि माणसाचं कसं असतंय माहीत आहे, खोटं बोल पण रिटून बोल. खोटं लगेच माणसाला खरं वाटतं. खरं किती तुम्ही सांगा, खरं कधी कोणाच्या डोक्यात बसत नाही. त्याच्यामुळं कसं आहे, आपण चुकीचा माणूस आहे तर चुकीचाच असून द्या. काय म्हणायचं आहे मित्रांनो, कोणाकोणाला चुकीचं वाटतंय ती पण मला कमेंटमध्ये सांगाच. असं कापून घेतलं की असं सुतळीनं बांधायचं. म्हणजे सुटत नाही. ही दारू ही ह्याच्या अगोदर मी पित होतो का बरं, खरं सांगा बरं. हां हां मग मी काय म्हणतोय बाबा, पितोय खातोय मी समज करतोय, घरात लागतंय ते बी देतोय घेतोय. हां त्यातून मी तुम्हाला सांगतो, कर्ज पाणी झालं कामात, मोबाईलची बॅटरी खराब झाली, मोबाईलला बॅटरी टाकली, देवाला गेलो, म्हणजे आई वारल्यामुळं देवाला गेलतो ना, शुद्धीकरण देव करायला. तिकडं गेलं पैसे, घरी बाजार हाट, दवाखान्यात जायला सुद्धा माझ्याकडं मित्रांनो रुपया नाही. करतोय कशासाठी करतोय, तिथं मालकाचं थोडंफार फेडून द्यायचं आणि थोडंफार आपलं घ्यायचं. तर काय काय मित्रांचं असं म्हणणं आहे की काम तू करत नाही. मग काम करत नाही तर घरी बसून मला कोण कोण आणून देत आहे? तुमचं गाववाले देते ती का कोण देत आहे सांग तुम्ही. आता मला बी व्हिडिओ चालू करावं लागतील. आता मला हिकुंड बी काय हिकुंड पैसे मिळतायच की नाही असा विषय नाही. हां किती दिवस झालं, किती दिवस नाही. आता तुम्ही बघताय की व्हिडिओ चालू आहे का नाही तर. हां माणसाच्या आबरू तरी माळवायची किती असते. माझ्या वेदना मला माहीत आहे. त्या फंगलनं तरी एक तरी बोलायचं कामच नाही. त्यात इथं लागलेलं आहे पायाला. बघा हे कसं झालं या, बघा माझं ठेवतोय मागं मी. दवाखाना किती केला आणि काय केला तरी त्याचं काय होतंय आता मित्रांनो, पावसात भिजलं की लगेच चालूच होतंय ती. भांडणं मला तरी भांडणं करू वाटते ते का सांगे तुम्ही. जे ते माणूस ज्या त्या जाग्यावर राहिल्यावर भांडणं होतील का. माणूस काय करतं या, खऱ्याचं खोटं लबाडाचं तोंड मोठं. त्यामुळं आता मला नक्की सांगा तुम्ही, किती चुकीचा मी आहे ती. कामधंदा करत नाही मी, घरी बसून खातो. जे कोण कमेंट करणार आहे ना त्याने कमेंट करून सांगा. हे असलं चाकू हातात बोलल्यावर कुठवर जातात. हे तर तुम्हाला मागं व्हिडिओ दावलाच होता मी गेल्या वर्षी. झालंय बरं का आता मित्रांनो. बघा 2 बंडल कापलेलं आहेत कागदाचं. चालू आपलं चालू झोपेला काय अजून एखादा कापायचा. चालू झोपी आपली करायची. संध्याकाळ पोतर आपलं निवांत झालं इथं बांधत बसायला. तर कोण तिकडं झाडं सावळलेली आहे ती काप घेतलंय. उशीरच झाला मला पण यायला बरं का.
काय बरं नाही म्हणल्यानंतर मित्रांनो तरी पण आपल्याला करणं भाग आहे की. आपली गरिबी सांगून कोणाला कळते का होय. तर चला मग मित्रांनो, भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये. घ्या तोवर सर्वांनी काळजी आणि नक्कीच मला सांगा चुकीचा मी आहे का.